स्वीकृत नगरसेवकांच्या पदासाठीचे अर्ज दाखल करतायत, किती जणांचे अर्ज दाखल केले? किती जणांचे असं नाही, स्वीकृत नगरसेवकांसाठी पार्टीने ज्यांना आदेश दिलेत त्यांचे अर्ज भरायला सांगितलेले आहेत. आत्ता जे इच्छुक आहेत त्यातली जी शॉर्टलिस्ट केली होती पार्टीने एक 20 जणांची, त्या 20 जणांना अर्ज भरायला सांगितलेले आहेत. त्यापैकी मला म्हणजे इच्छुक आहे म्हणून मी भरलेलं आहे. पार्टीने अजून कुणालाही नक्की केलेलं नाही. जेव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि माननीय पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांचा आदेश येईल तेव्हा ते नावं कन्फर्म होतील. आता भरत असताना तुम्ही दायमा आणि जगदीश पाटील हे देखील तुमच्या सोबत होते, अक्षय अंजिखाने होते, म्हणजे याचा अर्थ असा समजून घ्यायचा का की ह्यांना तसे आदेश प्राप्त झाले? आदेश कोणालाच दिलेला नाही आहे. मी आपल्याला मगाशीच सांगितलं की ज्या पार्टीकडे अर्ज आलेले होते त्याच्यातल्या 20 लोकांना आपण स्वीकृत नगरसेवक होण्यासाठीचे अर्ज भरायला सांगितलेले आहेत. त्याच्यातले 9 लोक परवाच्या 20 तारखेच्या बोर्डामध्ये नक्की होती. ते आता तुम्ही येण्यापूर्वी महापौरांना सभागृह नेत्यांची पण भेट झाली आपली, मग त्याच्यामध्ये काय शॉर्ट लिस्टेड वगैरे झालं असं काय? सांगितलं की मी 20 लोकांना भरायला सांगितलेले आहेत, त्यापैकी 9 लोक नक्की होती. एवढी गोपनीयता का पाळली जाते? एवढी गोपनीयता का पाळली जाते? गोपनीयता नाही, आता प्रत्येक गोष्टीमध्ये गोपनीयताच असणार ना पक्षाचं म्हणल्यावर. काय गोपनीयता पाळण्यात? आता ज्यांना भरायला सांगितलेले आहेत ते भरतील. त्याच्यातली शॉर्टलिस्ट करून जे 9 होतील त्यांची नावं सभागृहात येतील आणि ते नावं सभागृहात आल्यानंतर त्यांना कळेल बाकीच्या 11 जणांनी आपल्या मुंबईच्या प्रदेश कार्यालयात नाही येणार यादी का इथून येणार आहेत? हो, आपल्यासोबत कुंकुम भरले. आता माझ्यासोबत दायमा होते, जगदीश पाटील होते, अक्षय अंजिखाने होते. हे त्यांनी त्यांचे अर्ज सादर केलेले आहेत. आणखीनही जे 10-15 जण आहेत ते पण स्वतःचे अर्ज सादर करतील. परवाच्या 20 तारखेच्या आपल्या सर्वसाधारण सभेमध्ये बोर्डामध्ये हे 9 लोकांची नावं वाचली जातील आणि त्यांचं कन्फर्मेशन उमेदवारी फायनल समजायची का त्यांची? आता प्रत्येकाच्या उमेदवाराचा हसू येणार ना. या 20च्या 20 लोकांच्या चेहऱ्यावर हसू असणार आहे की आपल्याला भरायला सांगितलं म्हणून. 10 जणांना नाराज होणार आहेत पण होणार की आता पक्षामध्ये नाराज होणार नाहीत, त्यांना कुठे ना कुठेतरी संधी देऊ. आमदारांच्या शिफारसीचा विचार केलाय का तुम्ही? आमदारांची शिफारस त्यांनी जी सुचवलेली नावं आहेत आमदारांनी, किती एकाकडे किती असं काही ठरलेलं नव्हतं. असं समीकरण वगैरे काही ठरलेलं नव्हतं. त्यांना हो नाही तसं काही नाही. सर्वच आमदारांना विचारणा करण्यात आली होती. त्यांनी जी नावं दिली त्यांनाही अर्ज भरायला सांगितलेले आहेत. त्याच्यातले काय नक्की होतील ते तुम्ही परवाची प्रदेश कार्यालयात येणार का? इथून यादी प्रदेश कार्यालयात येणार का इथून तिथून? नाही, माननीय मुख्यमंत्र्यांनी सँक्शन केल्यानंतर पालकमंत्र्यांच्याकडे ती यादी जाईल आणि पालकमंत्री आपल्याला पाठवतील. भाजप एक व्यक्ती एक पद असा नियम त्यांचा चालू होता. मग आता समजा आपण पुढं नगरसेवक झाला तर शहरात एक पदाबाबत काय विचार पक्षाने अशोक निंबार्गी हे शहराचे अध्यक्ष पण होते आणि स्वीकृत सदस्य पण होते. अँगल तिकडे हे बघा, एक व्यक्ती एक पद. आता माननीय प्रदेश अध्यक्ष पण आमदार आहेत आणि प्रदेश अध्यक्ष आहेत, जे लोकप्रतिनिधी पण आहेत आणि ते प्रदेश अध्यक्ष पण आहेत. पक्षाने जर असा विचार केला आणि मला आदेश दिला तर कोणतंही पद सोडायला मी तयार आहे. अस्सलाम वालेकुम, नमस्ते, जय भीम। आज मैं AIMM पार्टी की तरफ से स्वीकृत नगरसेवक के लिए आज मेरा अर्ज दाखिल किया हूँ। मेरे को हमारे सदर बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब, हमारे निरीक्षक अनवर सादात साहब और अभी सभी मेरे पार्टी के नगर सेवक पदाधिकारी, मेरे को आज भी उन पर भरोसा है। इंशाल्लाह दुआ करता हूँ कि वो मेरे को और एक मौका दे। ऊपर वाली से दुआ है कि मेरा ही होगा इंशाल्लाह। स्वीकृत को लेकर पार्टी के नेता जो है हैदराबाद में, उनसे कोई बात हुई? अनवर सादात या ओवैसी साहब उनसे कुछ? नहीं, कुछ भी बात नहीं हुई। ऐसा उनसे कुछ मैसेज आया भरो आप गाजी? नहीं, उनसे कुछ मैसेज नहीं है मेरे को, लेकिन मैं उनसे आज भी उम्मीद रखता हूँ कि इलेक्शन है, राजकारण है, कुछ भी कभी क्या भी हो सकता है। नईम सालार भी भरने आए हैं। हाँ, पार्टी की तरफ से वो उम्मीदवार है, लेकिन मैं भी भरा हूँ। गाजी को पीछे लेने को अगर कहा जाएगा तो क्या भूमिका रहेगी? क्या तड़जोड़ होएगा कि क्या ठाम रहेंगे? गाजी जाएगी तो आज तक कौन से मामले में पीछे नहीं हुआ और इंशाल्लाह पीछे नहीं होऊंगा। आज सोलापूर महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी मी इच्छुक उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी अर्ज भरलेला आहे आणि पक्षाचा जो आदेश येईल तो मी मान्य करेल। कुठल्या मुद्द्यावर उमेदवारी
गेल्या 15 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. प्रभाग 7 मध्ये ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं तिथं सध्या म्हणजे उमेदवार उभारला तर 120 मतं पडत होते. त्यावेळेस मी त्या पक्षात प्रवेश करून आज भारतीय जनता पार्टीचा पक्ष वाढवलेला आहे. त्याचप्रमाणे जे आता भारतीय जनता पार्टी प्रभाग 7 मध्ये मालकाच्या इलेक्शनच्या वेळेस असू दे, खासदारकीच्या इलेक्शनच्या वेळेस आपण प्रत्येक वेळेस भारतीय जनता पार्टीला पूर्ण प्रभागातून 5,000चा लीड दिलेला आहे. त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीला ही विनंती करतो की त्यांनी मला स्वीकृत सभासद द्यावं अशी मी विनंती केलेली आहे. त्या मुद्द्यावरच मी माझा अर्ज केलेला. हो 100%. कारण भारतीय जनता पार्टी हा पक्ष असा आहे जो निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या प्रत्येक वेळेस पाठीमागे राहतो आणि ते मी आतापर्यंत अनुभवलेलं आहे. आणि काही त्यावेळेस तांत्रिक कारणामुळं मला तिकीट मिळालं नाही आणि जे पक्षाचा आदेश होता त्यावेळेस देखील मी मान्य केला आणि पक्षाचं मी काम केलं. त्यामुळं आता मला मिळेल अशी माझी प्रभाग एकच आहे आणि एकच पक्ष आहे. नाना काळेंचं देखील नाव समोर येतं. मग अशा वेळी आता प्रत्येकाचं नाव येतील पण पक्षाने जो निर्णय देईल तो आम्ही सर्वजण मान्य करू. इथं दाखल करायला आला आम्ही शहर अध्यक्षांचं आदेश पाळणारे आहोत. शहर अध्यक्षांनी सांगितलं की अजून निर्णय झालेला नाही, फॉर्म भरून ठेवा. त्यांच्या अध्यक्षांच्या आदेशाने मी या ठिकाणी येऊन फॉर्म भरलेला आहे. आताच म्हणाले की आम्ही कुणाला आदेश दिला नाही तरी नाही, देखील त्यांना ते इच्छुकांनी ते अर्ज भरले. येस बरोबर, त्यांचं म्हणणंच ते आहे की अजून निर्णय झालेला नाही, आपण अर्ज भरून ठेवा. खात्री आहे तुम्हाला पक्षश्रेष्ठीकडून ही म्हणजे संधी मिळेल पुन्हा एकदा? भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांना संधी देणारा पक्ष आहे. मोठा विशाल पक्ष जरी झाला असला तरी जुन्या निष्ठावंतांना नक्की त्या ठिकाणी न्याय मिळेल असं मला वाटतं. कुणाच्या पोटात ना हां, कुणाच्या पोटात नाही. भारतीय जनता पार्टीच्या कोट्यात. उमेदवारी अर्ज मागे घेताना आपल्या डोळ्यामध्ये अश्रू होते. आता आनंद अश्रू समजायचे का? असू दिसतंय. जर सिद्धरामेश्वरांचा प्रसाद माझ्या पदरात पडला तर निश्चित आनंद अश्रू त्या ठिकाणी येतील. अधिकृत नगरसेवक म्हणून सर्व BJPच्या सगळ्या ऑथॉरिटींना आपण ॲप्लिकेशन केलं होतं समाजाच्या लोकांना व व्यापारी वर्गांना घेऊन. त्याप्रमाणे अद्यापर्यंत कुठला आदेश नाही आहे, पण आम्ही स्वेच्छेने आज फॉर्म भरत आहोत. आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय पालकमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष आपल्या सामाजिक कामाचा आढावा घेतील. सगळा रिपोर्ट आम्ही जोडलेला आहे आणि निश्चितच सोलापूरच्या विकासासाठी कुठलंही पद नसताना आपण जे कार्य करत आहोत त्याला जर आपल्याला पक्षाची साथ मिळाली तर अजून मोठ्या प्रमाणात काम होईल या आशेने आम्ही फॉर्म भरलेला आहे. निश्चित याचा विचार केला जाईल. अद्यापर्यंत कुठला पार्टीचा आदेश नाही आहे तरीसुद्धा आम्ही फॉर्म भरून आयुक्तांना दिलेला आहे. समाजाच्या माझ्या हिशोबाने ती संकुचित होईल. सकल सोलापूरच्या विकासाच्या दृष्टिकोनाने विचार करायला पाहिजे. एखाद्या समाजापुरतं मागणी करून फायदा नाही आहे. ते पार्टी ठरवेल कुठल्या समाजाला काय द्यायचं आहे. पण आम्ही सर्व व्यापारी, उद्योजक या सर्वांतर्फेवर सोलापूरच्या नागरिकांतर्फे सर्वांची इच्छा होती म्हणून ते सर्व आत्तापर्यंत जेवढे अर्ज केले ते सर्व नागरिकांचे होते. आजच माझा पहिला अर्ज आहे जे आयुक्ताकडे मी पोहोच केलेला आहे की मी सुद्धा इच्छुक आहे म्हणून. लोकांचं म्हणणं असं होतं की सभागृहामध्ये आवाज उठवणारे अभ्यासू व्यक्तिमत्व पाहिजे आणि तुम्ही त्याला योग्य आहात म्हणून तुम्ही फॉर्म भरा म्हणले, त्याप्रमाणे फॉर्म भरलेला आहे. MI पक्षाकडून वरून आमचे सोलापूरचे इन्चार्ज अनवर सादर ते माझ्याकडे जिम्मेदारी दिलेली आहे. यांचं नाव दिलं. काय नाव त्यांचं? त्यांचं नाव नयीम अब्दुल अजीज साला. मग ह्या अगोदर गाजीने पण अर्ज भरलाय आणि ते म्हणतात की पक्ष आम्हाला नक्कीच न्याय देईल. आमच्याकडे संबंध पुन्हा एकदा विचारतोय, गाजीने अर्ज भरलाय ते आम्हाला माहीत नाही. आत्ताच आले आणि मला माहीत नाही. फक्त एक नाव आलंय का वरून हैदराबाद वरून फक्त एक नाव आलं आहे. बरं, आणि त्यांना समर्थन द्यायला लावलंय का तुम्हाला? कुणाला? त्यांच्या नावाला, सालरच्या नावाला. सालारला द्यायचं आहे. फिरदोष पटेल यांनी भरलाय तसा अर्ज. हां, मग आम्हाला पण काय नाही. पार्टीची भूमिका काय असणार आहे? पार्टीची भूमिका जे आमचे वरचे वरून आम्हाला आदेश आला नाही तेच आम्ही भूमिका करतो. आज यहाँ पे शहर सोलापुर में जो महानगर पालिका में हम लोग पहुँचे हैं, ये स्वीकृत नगर सेवक के लिए जो है हमारे राष्ट्रीय अध्यक्ष बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब और अकबर साहब और हमारे महाराष्ट्र के अध्यक्ष इम्तियाज़ जलील साहब और ख़ास करके शहर सोलापुर के इंचार्ज अनवर सादा साहब, इन्होंने जो आदेश दिया कि स्वीकृत के लिए जो है नईम
अब्दुल अजीज़ सालार का नाम दिया, तो पार्टी के हिसाब से हम लोग पूरा पार्टी का पूरे 8 नगर सेवक जो है और ख़ास करके हमारे गट नेता को जो आदेश आया पार्टी के हिसाब से हम वो नईम सालार के पीछे रहकर हम इंशाल्लाह उनको ये करेंगे. त्यांनी तेच सांगितलं की पार्टीचा जो आदेश असेल तो सगळा अंतिम असेल, तरी आणखी 2 उमेदवारांनी अर्ज भरल्याचं कळतंय, काय सांगतो? कसं तिन्ही भरलेत ते त्यांचा हे आहे. आम्ही तर जे पार्टीचा आदेश आहे नईम सालार बरोबर त्याच्याबरोबर आम्ही राहणार आहे. तुम्ही अर्ज दाखल केलेला आहे, पक्षानं तुम्हाला संधी दिलेली आहे, काय नेमकं धोरण असणार आहे पुढच्या काळामध्ये, कशा पद्धतीने वाटचाल असणार? पहले तो मैं सबसे पहले अल्लाह रब्बुल इज़्ज़त का शुक्रिया और एहसान हूँ कि अल्लाह ने मुझे इतने बड़े मुकाम पर भेजा, और दूसरा हमारे बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब, अकबर रसूल साहब और हमारे अनवर सादात साहब, इम्तियाज़ जलील साहब, इन सब का मैं बहुत बड़ा शुक्रगुजार हूँ कि इन्होंने मेरे को एक नगर सेवक स्वीकृत नगर सेवक के लिए चुना. बस मैं ऐसे ही इनको जो मेरे को नगर सेवक पद दे रहे नो उनका मैं खरा सोना करके दिखाऊंगा, हर जगह काम करके दिखाऊंगा, वार्ड के या फिर पूरे सोलापुर शहर के जहाँ भी प्रॉब्लम रहेंगे वो सॉल्व करूँगा इंशाल्लाह. मला रोहिणीताईंचा फोन आला होता. त्यांनी मला सांगितलं, पालकमंत्र्यांचाही फोन झाला, मग त्याच्यानंतरच मी फॉर्म भरला. नाहीतर मी कॉर्पोरेशनसाठी पण प्रचारच करत होते. मी अशी काही खूप रेडी नव्हते, त्याच्यामुळेच तर माझी एवढी गोंधळ झाली. पळत आले आणि शेवटच्या क्षणी होतं त्याच्यामुळे टायमाच्या आत जाणं गरजेचं होतं. ते केलं. आता बघू काय होतं. किती वाजता सांगितलं तुम्हाला फॉर्म भरायला? 12 पावणे 12ला सांगितलं. 12ला सांगितल्यावरती माझ्याकडे असेल ना प्रॉपर्टीची माहिती, इतर इन्फॉर्मेशन ते सगळं होतं. त्या सगळ्या NOCs वगैरे आधीच होत्या आणि मी त्या जोडल्या. फॉर्मही आधीच होता. फॉर्म म्हणजे कॉर्पोरेशनचा फॉर्म आधी होता. मग मला 24 मधून इलेक्शन लढवायची होती, बट अनफॉर्च्युनेटली 24 माझ्यासाठी अनफॉर्च्युनेटली 24 हे रिझर्व झालं. पण त्याच्याने आम्हाला काही फरक नाही पडला. आम्ही पक्षासाठी काम केलं आणि आज पक्षाने सांगितल्यावरच आम्ही फॉर्म भरलेला. म्हणजे तुम्ही इच्छुक होता त्यामुळे सगळं NOC किंवा सगळी मी इच्छुक होते, पण जेव्हा रिझर्वेशन तिथे पडलं तेव्हा पॉईंटच बघा, मी राहते 24 मध्ये, तर मग रिझर्वेशन झाल्यावरती ऑटोमॅटिकली मी क्लेम करू शकत नाही. त्याच्यामुळे मग आम्ही प्रचार करायचा तो केलाच. आता बघू 20 तारखेला काय होतंय ते. मी होपफुल राहू, पण नाही होईल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे काम काय आमचं बंद होणार नाही. आम्हाला पक्षाने नेहमी काम करायला शिकवलेलं आहे, आम्ही ते काम करत राहणार. थँक्यू.